तुमच्या ऑफिसचे कपडे घ्यायचे तेही 2000 येतील असं वाटायला लागलं मला इथे. एक वेगळं जग तयार झालंय फर्ग्युसन कॉलेजच्या समोर. 2000 रुपयात गल्ली माणसं सगळं विकत घेणार मी. दर शुक्रवारी नवीन स्टॉक येतो आणि छान सगळं भरलेलं असतं. माझ्यापेक्षा माझ्या आजूबाजूला ज्या पोरी जात आहेत खटाखट, मी आता मुलगा असते इथेच थांबले असते मी शूटिंग थांबवा म्हणून, पण मी मुलगी आहे आणि एक विवाहित स्त्री आहे आणि माझं काम आहे खरेदी करणं. मला ऑफिसला जाण्यासाठीचे कमाल कपडे विकत घ्यायचे आहेत. माझ्याकडे बजेट आहे फक्त 2000 रुपये आणि यावेळी मी पूर्ण लुक तयार नाही करत आहे. मला फक्त टॉप्स घ्यायचे आहेत आणि मागे माझं कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज, त्याच्या समोर मी आता शॉपिंग करणार आहे. चला परवडेबल विथ उर्मिला. मस्त आहे प्रकरण. जे डिटेल्स खूप छान आहेत. क्रोशा वर्क सारखं पॉकेट आहे आणि कॉलर क्रोशा वर्कचं आहे आणि याच्यामध्ये फक्त तो जो ब्लॅक आहे तो मला आवडत नाही, खूप स्ट्रॉंग आहे. त्याचं संपूर्ण खूप लाईट वेट आणि सॉफ्ट फेमिनाईन झालं असतं. कापड महत्वाचं, चरचर असेल तर नाही. ऑफिसमध्ये कामही करायचे दिवसभर छान. हा हा, हे कॉलेजसाठीचे टॉप्स किती छान आले, किती चिकणं आहे हे. पण हे नाही घ्यायचंय की नाही म्हणून हे दिसतंय मला. आता एक मस्त रंग मिळालेला आहे, त्याला झारा का लिहिलंय माहित नाही आहे, पण सगळ्याचा साईज एक्सेल आहे. पण हा मला आरामात बसेल आणि सुंदर सोलकडी शर्ट आहे हा. याला मला स्टाईल करणं खूप सोपं जाईल आणि सगळ्यात अप्रतिम फॅब्रिक खूप छान आहे. त्याला असा मस्त ॲपल कट आहे, हाय आणि लोज. मागून लो आहे म्हणजे लॉंग आहे आणि वरून शॉर्ट आहे पुढच्या बाजूनं. छोटीशी कॉलर आहे मस्त पीटर पॅन सारखी. हा घ्यायला हरकत नाही. बजेटमध्ये बसतोय का बघूया. किती रुपयाला आहे? 250ला फॉर्मल शर्ट घेते मी. आता हे असे खूप छान स्लीव्स आहे. ओके, याला असं मस्त पफ आहे, याने असं थोडं फेमिनाईन हे वाढतं. कारण फॉर्मल शर्ट्स आहेत ना खूप असं पुरुषी बनवून टाकतात आपल्याला. त्याच्यामुळे छोटे छोटे ॲड्स असतात, एक ॲड ऑन की बटनच लावलं तर गोल्डन आहे. थोडेसे स्लीव्सला छानसे एक्स्ट्रा पफ आहे. त्याच्यानंतर इथे स्लीवच्या तिथे पण बटनअपच्या तिथे एक छानसं गॅदर्स आहेत असे मस्त. पण हा विचित्र क्रीम कलर आहे. पण माहिती आहे याच्या खाली ब्राऊन खूप छान जाईल. दादा गेले ते, मी चालवते दुकान आता. हां, याची काय किंमत आहे? 350. हे चांगलं फॅब्रिक आहे उलट. हे 250 रुपये सांगितलंय. बरं चल ठीक आहे, द्या. कमीत कमी सेकंदात जास्तीत जास्त कमाल शॉपिंग करण्याचं आवडच मला मिळायला पाहिजे. किती प्रेमात आहे मी माझ्या. हे बघा काहीच गोष्टी मला जमतात त्याच्यातली ही गोष्ट आहे. सो मला माझी लाल करू द्या. डोंट जज मी. माझं वॉलेट खराब झालंय. पहिलं वॉलेट घ्यायला पाहिजे. कपडे घेणं जे चालू आहे सुट्टे जात आहेत. हां दादा, आता असं वाटतं त्यांनी 400 तरी दिलं असतं. पण ठीक आहे, कुठे करायचं बार्गेन. बऱ्यापैकी छान आहेत कपडे. बरं हे चुकलेलं आहे. पिशवी आपण आज विसरलेलो, त्याच्यामुळे कॅरी बॅग आहे आता. पण एक कापडी पिशवी घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये हे सगळं आपण डम करू शकतो. आज चुकलेलं आहे. हे सेकंड हँड असू शकतं. हा ॲक्च्युली H&Mचा आहे, ओरिजिनल H&M. पण हा ॲक्च्युली सुंदर आहे. डिवायडेड नावाचा H&Mचा ब्रँड आहे. ओके, त्यांचं सब ब्रँच त्यांची आणि त्यांचे असे कपडे येतात. तर मी शक्यतो व्हाईट घेत नाही. आय एम इंटू ऑफ व्हाईट वगैरे. पण याला ना पेअरअप करायला खूप सुंदर आहे. काही काही वेस्ट कोट वगैरे आपल्या घरात पडून असतात. जर तुमचं असं छान ऑफिस असेल, म्हणजे आमचं आहे तसं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथे फॅशनी करण्यासाठी जायचं असते बुवा. अशा वेळेला काय करू शकतो आपण की सतत 2 पीस घालणं म्हणजे ऑफिस नव्हे. याच्या खाली एक सुंदरसा स्कर्ट जर चढवला घरातला, असं हा मस्त खूप लॉंग आहे. फक्त हाच घालून गेलो ऑफिसला. इट्स प्रिटी लॉंग आणि त्याला एक छानसा बेल्ट घातला. डन आहे हे. क्रिएटिव्ह ऑफिसमध्ये सगळीकडे मला मान्य आहे, कॉर्पोरेट ऑफिस वगैरे मध्ये नाही, पण क्रिएटिव्ह फील्डमध्ये नॉट बॅड. दादा हे किती रुपयाला आहे? ये और ये 500 कर दो दोन्ही. तुमच्या ऑफिसचे कपडे घ्यायचे तेही 2000 येतील असं वाटायला लागलं मला इथे. आनंद होतोय मला. 1000 रुपयांमध्ये इतकं आलंय, कॉन्फिडन्स इतका वाढलाय. गल्ली विकत घ्यायची वाटते मला. 2000 रुपयात गल्ली माणसं सगळं विकत घेणार मी. आहा, मस्त मस्त कम्फर्टेबल नाईट ड्रेसेस वगैरे. एक वेगळं जग तयार झालंय फर्ग्युसन कॉलेजच्या समोर. मी कॉलेजमध्ये असताना हे सगळं का नव्हतं. ओके, मला कंप्लेंट करण्यासाठी, चिडण्यासाठी आणि रडण्यासाठीचा हा क्षण घालवायचा आहे की
मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा हे सगळे कुठे गेलेले. मी माझा राग आणि द्वेष आणि मत्सर आणि उद्विग्नपणा व्यक्त केलेला आहे. फॅब्रिक महत्वाचं. फॅब्रिक स्वस्त आहे म्हणून तुम्ही जे काय घाम विकत घेणार आहात, गडीच सांगते तुम्हाला, सामान्य माणसांची सामान्य आणि स्टायलिस्ट असा एक जातीभेद मी केलेला आहे. पण रंगावरून कपडे घेणे अतिसामान्य, कॉमनर्स. ओके, स्टायलिस्ट ज्यांना फॅशन मधलं कळतं, तुम्ही आम्ही, आपल्याला कळतं की कापड बघायचं असतं. फॅब्रिक इज एव्हरीथिंग. फॅब्रिक डिसाइड्स द फिट, फॅब्रिक डिसाइड्स द फॉल, फॅब्रिक डिसाइड्स द कलर पे ऑफ, की ते शाईन होणार आहे, ते सॉफ्ट राहणार आहे. त्याच्यामुळे कापड महत्वाचं. बरं फॅब्रिक, बरं का आई ग, चरचरेश घाण कापड. अगं काय हे किमान 4 लोकांनी वापरल्यानंतर ही जी किंमत येते माहिती का. 200 रुपयाला पॅन्ट कोड विकतं, 4 लोकांनी वापरायचं. 5वा थ्रिफ्टेड असं इथं नाव लिहायला पाहिजे, 5व्यांदा थ्रिफ्टेड. अरे काय कलर आहे या पॅन्टचा, अरे काय एवढे लोक आहेत का काय, हे काय विकतायत. याच्या गावात मस्त आहे यार. याचे आडवे पट्टे खूप आहेत, त्यांना मांड्या जाड दिसतात. तुम्हाला दिसतंय का, हे प्लाट्स आहेत. ओके, बिग चेक्सला प्लाट्स म्हणतात. तर ते प्लाट्स ठळक पाहिजेत. म्हणजे हा ब्राऊन पण उभा पण स्ट्रॉंग पाहिजे होता जरा, तर ते चौकोन दिसले असते. आता अशा आडव्या हॉरिझॉन्टल लाईन्स दिसतात, यांना आपण फाकले जातो. आडवे वाईड झालं की आपण जाड दिसायला लागतो. हे नकोय आपल्याला. काढणार, नोकरी जाऊ शकते यानं, हे करायचं नाही. म्हणजे तुम्ही कुठल्या गटाचे आहात, म्हणजे तुम्ही या गटाचे आहात का या गटाचे आहात, हे नाही करायचं. हे स्टँड नसलेली माणसं, तुझं मत सांग वगैरे मीटिंग मध्ये, तर माझं मतच नाही. मी कधी ह्या आहे आणि कधी हा आहे, जे हीच म्हणावं लागेल. कधी मी ही आहे, कधी मी ही आहे केलं, यू आर फायर्ड. काही गोष्टी एकमेकांच्या बरोबर जातात, जसं हे दोन एकमेकांच्या बरोबर जात नाही, हे जातं. तर हा लाईट कलर आहे, प्युअर कॉटन आहे, डेनिम सारखा. हा क्रोशा सारखा नेट आहे, त्याला इट गोज विथ इच अदर. हे असंच आहे. 1 मिनिट, याला काहीच नाही आहे. हे रॅपर राऊंड आहे का, 1 सेकंद. मग तर जास्त आवडलंय मला. याला बेल्ट लावणं अपेक्षित आहे का. संपल्या काका दादा सगळे माझ्यावरती इतके खुश आहेत की दुकानात टाकून जातात माझ्यावरती. करा काय शूटिंग करायचं, 4-5 वस्तू पळवून नेला तरी चालेल, आशीर्वाद आहे आमचा. पुढीच नाहीये चक्क. हे 150ला चालेल, 5व्यांदा वापरलेलं. क्या बात कर रहे हो. शुक्रवारी मस्त. हे लक्षात ठेवा, दर शुक्रवारी नवीन स्टॉक येतो आणि छान सगळं भरलेलं असतं. दर शुक्रवारी इकडे यायला काहीच हरकत. इथे बरं आहे. कॉर्डसेट वगैरे, पॅडेड कॉर्डसेट आहे. हे कॉर्डसेट कितीला आहे. अरे वा. आणि हा ब्लॅक बघू, याच्यात माझा साईज मिळेल आणि कमी होईल. फ्री साईज म्हणजे ऑल्टरेशन. अरे वा, छान छान पॅन्ट्स वगैरे आल्यात. असं लावलं चाललं असतं. हे आर्म होल जरा जास्त डीप आहे. आय थिंक मागून डाट मारावे लागतील. बसते, बसणार. थोडासा लूज होण्याची शक्यता आहे, थोडासा, पण ठीक आहे, होईल. रंग पण छान आहे. थोडासा पावसाळा वगैरे आता येतोय ना, तर त्यामुळे चिखल वगैरे झाला तरी. आणि छान आहे. हा कॉटन आहे, अगदी प्युअर कॉटन नाही, मिक्स्ड आहे, पण छान आहे, कम्फर्टेबल आहे, चांगला. याच्यात काय कमी करा ना, 500ला 2 हरकत नाही. पॅन्ट घ्यायची नव्हते ठरलेलं, पण मी आगाऊ आहे. बरं, मला असं कळलं की खूप सारी मुलं पण माझ्या व्हिडिओज बघतात. मला कळत नाही काय 2 मिनिटात साडी नेसायच्या व्हिडिओज तुम्हाला काय फायदा आहे, कळत नाही मला. पण तुम्हाला कपडे घ्यायचे असतील तर फर्ग्युसन कॉलेजचे माझं कॉलेज आहे. इतकं वेळ मी म्हणणार आहे कारण मला खूप, आय फील सो प्राऊड आहे. खूप छान कॉलेज आहे. त्याच्यासमोर छान छान कपडे आहेत. ओके, हे फॅब्रिक मला आवडत नाही, हे नका घेऊ. पण आत खूप छान मुलांच्यासाठीचे ॲक्च्युली कम्फर्टेबल प्युअर होजरीचे टी शर्ट्स आहेत, ओव्हरसाईज टी शर्ट्स आहेत, शर्ट्स आहेत, आणि पॅन्टही बरी दिसतीये, नॉट बॅड. ॲक्च्युली एखाद दुसरी ट्राय करायला हरकत नाही. विकत घेताना एकच घ्या. दर शुक्रवारी नवीन माल येतो, त्यामुळे इथे घ्यायला हरकत नाही. पोरांचं पण लय चांगला माल आहे इकडे, माल कपड्यांचा. पण आता ॲक्च्युली कपडे घातल्यानंतर कळणार की आपलं जे चुकलंय, आपण माती घालली आहे, की आपलं छान जमून आलेलं आहे. त्यासाठी बघत राहा. बाय द वे, तुम्ही नुसते बघताय आणि निघून जात जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी छोटी गोष्ट, माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट. 250 रुपयांचा कॉटनचा मलमलचा सुंदर ओव्हरसाईज शर्ट. याच्यामध्ये तिथे रंग पण होते. बघता क्षणीच मला कळलं ओव्हरसाईज आहे.
आपल्याकडे एक छानसा बेल्ट आहे. आता याच्या खाली काही नाही घातलं तर तुम्ही ट्रिपला पण जाऊ शकता, वेकेशन, ओव्हरसाइज शर्ट, पण आता एक ड्रेसचा प्रकार झालाय. परंतु तुम्हाला ऑफिससाठी करायचं असेल तर मला ना एक सुंदर पॅटर्न रिपीट करता आला. आता याला ऍपल कट आहे, सुंदर कट आहे, असा राऊंड छान शर्ट आहे. तशीच माझ्याकडे एक पॅन्ट आहे झाराची, की ज्याला हा असा मस्त फ्लेअरचा कट आहे. ऍपल कट पॅन्टला पण लिटरली ऍपल कट आहे. साईडनं तुम्ही बघू शकता. आणि खूप लोकांना माहितीच नाही ब्लॅक आणि ब्राऊन एकत्र स्टाईल करता येतं. सगळं झाकून पाकून आहे तरी बॅड ॲस दिसते मी. त्याचं कारणच असं, बेस्ट बेल्ट, लेदर आहे, पॅन्ट आणि हे कॉम्बिनेशन आहे, छानसं ब्राऊन आय शॅडो. बाय द वे सगळ्याची लिंक, थोडंसं मेकअप, लिपस्टिक किंवा ॲक्सेसरीज वगैरे काही तुम्हाला हवी असेल, ॲफिलिएटेड, नॉन ॲफिलिएटेड, जास्तीत जास्त गोष्टींची लिंक मी देण्याचा प्रयत्न करते. क्लिक करा. मुळात डोक्यापासून पायापर्यंत आपण जेव्हा एका रंगात असतो किंवा एका प्रिंटमध्ये असतो, एका पद्धतीच्या कापडामध्ये असतो, तेव्हा आपण उंच दिसतो. आणि त्याच्यामुळे 250 रुपयामध्ये वरचा टॉप, 250 मध्ये पॅन्ट, ती पण कॉट सेट सारखं मॅचिंग, त्याच्यात पॅड्स पण आहेत, त्याच्यानंतर कॉटन पण आहे, पण हा जरा चावणारा कॉटन आहे. आता मला जरा बारीक चावतंय, पण आय एम होपिंग की धुतल्यानंतर थोडंसं आकसेल, मऊ पडेल, अशा आशेमध्ये मी आहे. कारण त्याचा फॉल खूप मस्त आहे. फॅब्रिक आता हे लूज आहे, हे चिकटत नाहीये, खूप छान आहे. पॅन्ट जराशीच फक्त लूज आहे माझ्यासाठी, पण मी ऑल्टर करू शकते. इतकं कम्फर्टेबल आहे, कुठूनही वाकून झाकून अनकम्फर्टेबल नाही होते. ऑफिससाठी परफेक्ट. टॉप, ब्लाऊज आणि शर्ट याच्यात फरक काय? शर्ट हा खूप असा मॅस्क्युलाईन आणि एकदम पुरुषासारखा. आपल्याला वाटतं फॉर्मल म्हणजे ऑफिसला जाताना शर्ट घालायचा असतो, त्याच्यात टॉप, आपल्याला असं वाटतं कॉलेजला जाणारे टॉप्स घालतात ना. ब्लाऊज ही एक मधली गोष्ट जी इतकी फेमिनाईन आणि इतकी सुंदर दिसते. ब्लाऊज हा डीप नसतो, तुम्ही जर बघत असाल तर खूप सुंदर, त्याला एक बो आहे, अजिबात डीप नेक नाहीये. छोटे छोटे गॅदर्स आहेत, खूप छान. 2 बटन्स आहेत, त्याच्यामुळे स्लीव्ज असे थोडेसे आखूड आहेत, पण त्यांना मला मज्जा येते. वॉच वगैरे लगेचच दिसते. छोटूसा पफ स्लीव्ज असणं, त्याच्यानंतर स्वतःचा त्याला बो आहे, त्याला एक असं गोल्ड बटन आहे, त्याच्यामुळे मला खूप मज्जा येते त्याच्याबरोबर स्टायलिंग करायला. ब्राऊन, माझ्याकडे एक सॅटिनचा स्कर्ट होता, ते गोल्ड बटन आहे, त्यामुळे गोल्ड वॉच आहे आणि छानसं गोल्ड इयरिंग आहे. इतका कम्फर्टेबल कॉटनचा सुंदर शर्ट आहे, फक्त 250 रुपयाला. तो डार्क सोलकडी रंग आहे, त्याच्यावरती माझ्याकडे फिक्कट सोलकडी रंगाची रस्त्यावरून उचललेली एक पॅन्ट होती आणि ती इतकी छान जाते. आता पुन्हा एकदा मी मोनोक्रोमॅटिक लुक तयार केलेला आहे, त्यामुळे मला इतकं आवडलेलं हे कॉम्बिनेशन. आणि दोन्ही स्ट्रीट आहे, त्यामुळे स्ट्रीट स्टाईल ॲट इट्स पीक. 150 रुपयांचा रॅपराऊंड आहे हा, तरीही खूप मऊ कॉटनचा टॉप आहे. डेनिम लुक देणारा कॉटन सारखं कमाल गोष्ट काही नाही. त्याच्यात सांगते, असा एक बटन अप नावाचा प्रकार आहे, म्हणजे स्लीव्ज मागे गेल्या, तुम्ही काम करण्यासाठी मोकळे. अतिशय हलके छोटेसे जर तुम्ही हिल्स विचारणार असाल तर ऑलवेज हॅव अ व्हाईट सँडल विथ बॉक्स हिल्स, छोटेसे एवढंसं. जर हिल्स आवडत असतील तर, नसेल खूप छान, काही हरकत नाही. फॅशनी सेकंडरी आहेत, पण त्याही करू शकता अगदी रस्त्यावरच्या 150 रुपयाच्या टॉप पासून सुद्धा. मला माहितीये लगेचच तुम्ही म्हणणारे, इतका छोटा स्कर्ट घालून ऑफिसमध्ये कोण जातं. अशी सेम छान ग्रे मॅचिंग माझ्याकडे फुल पॅन्ट सुद्धा आहे, मस्त ऑफिसचे फॉर्मल, पण ती आता मिळत नाहीये, त्याच्यामुळे मी पटकन रंग कळावा स्टायलिंगच्या पर्पजेससाठी हा स्कर्ट घातलेला आहे. सगळ्यात भरी गोष्ट सांगते, उगाच जबरदस्तीनं पोलो नेक नाहीये, म्हणजे 365 दिवस घालता येईल. पातळ आहे, फॅब्रिक अप्रतिम आहे, प्रचंड कम्फर्टेबल आहे, धुतल्यानंतर त्याचा बोळा होणार नाही. खूप साऱ्या साड्या कॉटनच्या, मल कॉटनच्या वगैरे सुंदर साड्या कधी कधी ऑफिसमध्ये काम करताना नेसाव्याशा वाटतात. त्याच्या आत ब्लाऊज म्हणून सुद्धा एकदम परफेक्ट आहे. त्याची लांबी, उंची परफेक्ट आहे. त्याचं कॉम्बिनेशन करायला ऑफकोर्स, म्हणजे उदाहरणार्थ हा जर वेस्टकोट मी काढून टाकला आणि फक्त हा टॉप घातला तर तुम्हाला दिसत असेल अति ट्रान्सपरंट नाहीये, थोडासा आहे, जो पांढरा सतत असतो. म्हणूनच त्याच्या आत काय घालायचे, न्यूड बेज कलरची छान आपल्या रंगाची ब्रा घालायची. ग्रे सुद्धा लपली जाते, व्हाईट घालायची नाहीये आणि ब्लॅक ऑफकोर्स रंगीत घालायची नाहीये. सुंदर फिटेड आहे, परफेक्ट लॉंग आहे. याच्या खाली आपले नेहमीचे डेनिम, जीन्स, ट्राउझर्स, पॅन्ट्स, पलाझो, जे जे तुम्हाला घालावं असं वाटतं ऑफिसला, सगळ्या गोष्टी जागतिक याच्यावरती जाणार आहेत. त्यामुळे मी खूप हॅपी आहे याच्यासाठी. तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, फक्त पैसे देऊनच फॅशनिंग करता येतात, चूक आहे. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला कोणत्या ठिकाणी मी जाऊन अजून शॉपिंग करावं असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्ही मुंबईला जाऊन सुद्धा शॉपिंग केलेली आहे, तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता त्यासाठी खूप खूप कृतज्ञता, खूप थँक्यू. आय लव्ह यू.